तर सरफेस टेन्शन पार्ट 1 मध्ये आपण सरफेस टेन्शनचा पार्ट 1 मध्ये आपण काय काय बघितलं तर मॉलिक्युलर थेअरी ऑफ सरफेस टेन्शन बघितलं. तर मॉलिक्युलर थेअरी ऑफ सरफेस टेन्शन मध्ये काय काय आहे तर पहिला आहे ए इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजेच काय तर दोन मॉलिक्यूलमध्ये दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त मॉलिक्यूलमध्ये असणाऱ्या फोर्सेस अट्रॅक्शन फोर्सेसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सचा स्टडी केला जातो. तर त्याच्यामध्ये दोन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत, एक आहे कोहेसिव्ह फोर्स आणि दुसरा आहे अडेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स कशाला म्हणतात तर कोहेसिव्ह फोर्स म्हणजे दोन सेम सबस्टन्सचे मॉलिक्युल्स असतील तर त्यांना आपण काय म्हणतो त्या दोन मॉलिक्यूल मधल्या फोर्सेसना आपण म्हणतो कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे दोन्ही वॉटर मॉलिक्यूल असतील तर त्या दोन्ही वॉटर मॉलिक्युल्सच्या मध्ये असणाऱ्या जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यांना आपण कोहेसिव्ह फोर्स असं म्हणतो. जर तुम्ही एक वॉटर मॉलिक्यूल घेतला आणि दुसरा एक NaCl चा मॉलिक्यूल घेतला NaCl घेतला तर त्या दोघांमध्ये जे अट्रॅक्शन फोर्सेस आहेत त्यांचा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो कोणता असणार आहे अडेसिव्ह फोर्स. म्हणजे एक वॉटर मॉलिक्यूल झाला दुसरा अल्कोहोल झाला. आता एक वॉटर आणि एक अल्कोहोलचा एक मॉलिक्यूल घेतला तर ते दोन्ही काय आहेत डिफरंट सबस्टन्सेस आहेत. वॉटर वेगळा सबस्टन्स आहे अल्कोहोल वेगळा सबस्टन्स आहे. ते दोघांचे मॉलिक्यूल ह्या दोघांच्या मॉलिक्यूल मधल्या फोर्सेसना कोणता फोर्स म्हणतात तर अडेसिव्ह फोर्स असं म्हणतात. आता नेक्स्ट होता बी रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. दोन मॉलिक्यूल मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते कुठपर्यंत मर्यादित आहे त्याला आपण काय म्हणतो तर रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. म्हणजेच काय तर आता इथं एक मॉलिक्यूल आहे त्याच्या वरती एक मॉलिक्यूल असणार आहे, त्याच्या बाजूला एक मॉलिक्यूल असणार आहे, त्याच्या बाजूला एक मॉलिक्यूल असणार आहे, खाली एक मॉलिक्यूल असणार आहे, त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला आता इथे दिसत नाही समोर आपल्याला वरती काढता येत नाही त्यामुळे मी इकडे काढते. त्याच्या समोरच्या डायरेक्शनला पुढे एक मॉलिक्यूल असणार आहे, ह्या मॉलिक्यूलच्या मागे एक मॉलिक्यूल असणार आहे. तर ह्या प्रत्येक मॉलिक्यूलला हा मॉलिक्यूल काय असणार आहे अटॅच असणार आहे. प्रत्येक आता हा मॉलिक्यूल त्याच्या रेंजमध्ये ह्या मॉलिक्यूलची एक रेंज असते. त्या रेंजच्या आतमध्ये जर हा मॉलिक्यूल आला तरच तो काय होणार आहे ह्या मॉलिक्यूलकडे अट्रॅक्ट होणार आहे. जर समजा हा मॉलिक्यूल ह्या मॉलिक्यूलपेक्षा लांब अंतरावरती गेला तर तो त्याच्या भोवती अट्रॅक्ट होणार नाही. जर त्याच्या मॉलिक्युलर रेंजच्या बाहेर गेला तर तो काय होणार नाही त्या मॉलिक्यूलकडे अट्रॅक्ट होणार नाही. म्हणजे त्याची रेंज काय आहे त्याच्यासाठी एक लिमिटेड रेंज आहे. त्या रेंजमध्ये असल्यावरच तो काय होतात प्रत्येक मॉलिक्यूल एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. मग ती रेंज किती आहे तर इट इज इन नॅनोमीटर. इट इज रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स कशामध्ये आहे तर नॅनोमीटरमध्ये आहे. म्हणजेच 10⁻⁹ मीटरमध्ये. त्याला आपण काय म्हणतो रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आता स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स हे काय आहे तर इथं आपण बघितलं काय तर हा एक मॉलिक्यूल आहे तो त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक मॉलिक्यूलशी काय होणार आहे एका रेंजमध्ये आता इथे एक मॉलिक्यूल असेल इथे एक मॉलिक्यूल असेल इथे एक मॉलिक्यूल इथे एक मॉलिक्यूल. हे ह्याला काय म्हणणार तुम्ही तो एक इमॅजिनरी सर्कल तिथं तयार होतो त्याला आपण म्हणणार आहे सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. हे झालं 2 डायमेन्शनमध्ये. जर आपल्याला 3 डायमेन्शनमध्ये बघायचं झालं तर सर्कल 3 डायमेन्शनमध्ये कसं दाखवतात एका फुटबॉलच्या शेपमध्ये. फुटबॉल कशाचा शेप आहे तर इट इज अ स्पियर शेप. फुटबॉलचा शेप कसा असतो तर स्पियर शेपमध्ये असतो. म्हणजेच काय तर हा मॉलिक्यूलच्या समोर वरती एक मॉलिक्यूल असेल, खाली आतल्या बाजूला एक मॉलिक्यूल गेला असेल, प्रत्येक डायरेक्शनला काय असेल त्याचा एखादा तरी त्यालाच आपण काय म्हणलं तर स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असं म्हणतो. नेक्स्ट आहे पॉइंट डी सरफेस फिल्म.
सरफेस फिल्म. तर सरफेस फिल्म काय आहे, तर हा एक वॉटर टँक आहे असं कन्सिडर करा. एक कंटेनर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वॉटर फिल केलं. वॉटर असेल किंवा कोणत्याही प्रकारचं लिक्विड असेल ते तुम्ही ह्याच्यामध्ये फिल केलंय. आता ही आहे, इथपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये वॉटर भरलं, म्हणजेच काय, ही झाली वॉटरची सरफेस, लिक्विडची सरफेस झाली. आता हे आतमध्ये पूर्ण वॉटर भरले ह्याच्यामध्ये. आता ह्या वॉटरचे मॉलिक्यूल दाखवायचे आपल्याला. हा एक वॉटरचा मॉलिक्यूल आहे, तो कुठं आहे, तळामध्ये, एकदम वॉटरच्या आतमधला हा मॉलिक्यूल आहे. हा झाला, हे आहे त्याचं स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. इथं मी दाखवलं स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय. हा वॉटरचा मॉलिक्यूल, हा त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स, म्हणजेच काय, प्रत्येक डायरेक्शनला काय झालं, त्याचं रेंज पोचलेली. हा झाला बॉटम, तळामधला, म्हणजेच बल्क मॉलिक्यूल. बल्क म्हणजेच काय, आतमधला, इनर मॉलिक्यूल. हा एक मॉलिक्यूल आहे, तो काय आहे, त्याचा थोडासा पार्ट जो आहे तो सरफेसच्या बाहेर गेलेला आहे. म्हणजे सरफेसच्या बाहेर गेलेला एक वॉटर पार्टिकल आहे. आणि एक मॉलिक्यूल आहे त्याचं काय, तर तो त्याचा हाफ पार्ट जो आहे तो वरच्या एअरमध्ये आहे आणि हाफ पार्ट जो आहे तो वॉटरमध्ये आहे. त्याचा अर्धा स्पिअर वरती आहे, अर्धा स्पिअर वॉटरमध्ये. ह्या वॉटर मॉलिक्यूलला आपण ए असं म्हटलं, ह्याला आपण बी म्हटलं, ह्याला आपण सी असं कन्सिडर केलं. तर the surface layer of a liquid with a thickness equal to the range of intermolecular force is called surface film. आता ह्या द सरफेस लेअर, ह्या वॉटरची ही काय आहे, तर सरफेस लेअर आहे ऑफ ए लिक्विड विथ अ थिकनेस. त्याची ही जी थिकनेस आहे, इथून इथपर्यंत ही जी थिकनेस आहे, ती थिकनेस कशाची इक्वल आहे, रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. म्हणजेच काय, ह्या इंटरमॉलिक्युलर फोर्सच्या रेंज इतकी काय आहे, त्याची थिकनेस आहे. इज कॉल्ड अ सरफेस फिल्म. आणि ह्या पार्टला आपण काय म्हणणार आहे, तर त्याची सरफेस फिल्म असं म्हणणार आहे. काय सरफेस फिल्म, तर ह्या वॉटर, इथे एक मॉलिक्यूल आहे, इथे एक मॉलिक्यूल आहे, ह्या दोन मॉलिक्यूलची मधली जी रेंज आहे, त्या रेंज इतकी त्याची काय आहे, थिकनेस आहे. आणि त्या थिकनेसला आपण काय म्हणतो, तर सरफेस फिल्म. सरफेस फिल्म कशाला म्हणतात, तर दोन मॉलिक्यूल मधली जी रेंज आहे, मॉलिक्युलर रेंज जी आहे, रेंज ऑफ मॉलिक्यूल आहे, त्या मॉलिक्यूलच्या रेंज इतकी काय आहे, त्याची थिकनेस आहे सरफेस फिल्म. त्यालाच आपण काय म्हणतो, तर त्याची सरफेस फिल्म असं म्हणतो. दिस इज द लेयर शोन बिटवीन एक्स आणि वाय. ही काय आहे, त्याची अप्पर लेयर आहे. आणि एक्स डॅश आणि वाय डॅश, एक्स डॅश वाय डॅश, ही खालची जी लेयर आहे त्याला आपण एक्स डॅश वाय डॅश म्हटलंय. म्हणजे वरच्या लेअरला एक्स वाय म्हटलंय आणि खालच्या लेअरला एक्स डॅश वाय डॅश. हिला आपण फिगर बी म्हणूया आणि ही आहे फिगर ए. नेक्स्ट डी नंतर आहे ई, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस ऑफ लिक्विड, free surface of liquid. It is the surface of a fluid which does not experience any shear stress. म्हणजे फ्री सरफेस ऑफ लिक्विड, ही जी सरफेस, लिक्विडची जी सरफेस आहे ती कोणत्याही प्रकारचं शिअर स्ट्रेस एक्सपिरियन्स करत नाही. शिअर स्ट्रेस आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. काय शिअर स्ट्रेस, तर त्याची एक बाजू काय असते, फिक्स असते आणि दुसरी बाजू, अप्पर बाजू, ती काय होते, ती फक्त ते मूव्ह होते. एक बाजू आहे त्या जागेला फिक्स असते, दुसरी बाजू
त्याची मुवमेंट झालेली असते, त्याला आपण कोणता म्हणतो, शिअर स्ट्रेस असं म्हणतो. एक्झाम्पल, द इंटरफेस बिटवीन लिक्विड वॉटर अँड द एअर अबाव इन फिगर XY इज द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. आता ह्या वरच्या फिगरमध्ये XY ही काय आहे, तर फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. XY कोणती ही काय आहे, फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. नेक्स्ट आहे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. आता ह्या फिगरमध्ये, फिगर बी मध्ये XY ही काय आहे, तर फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड आहे. अँड X', Y' इज द लेयर, इनर लेयर पॅरलल टू XY. ह्या XY ला X', Y' ही लेयर काय आहे, दोघं एकमेकांना काय आहेत, पॅरलल आहेत. ही XY आणि ही X', Y' दोन्ही लेयर्स एकमेकांना काय आहेत, पॅरलल आहेत. द बिटवीन टू लेयर्स आर इक्वल टू द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. ह्या दोन्ही लेयर्स काय आहेत, ह्या इंटरमॉलिक्युलर काय म्हणतात त्याला, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सेसला काय आहेत, दोन्ही लेयर्स इक्वल आहेत. X', Y' इज ऍक्ट्स एज अ थिन फिल्म. अशाच प्रकारे ही काय ऍक्ट करते, तर एक थिन फिल्म प्रमाणे ऍक्ट करते. कोणती, ही वरची जी लेयर आहे XY आणि X', Y' ह्याची मिळून जी आहे ही कशा प्रकारे ऍक्ट करते, इट ऍक्ट्स लाईक अ थिन फिल्म. कन्सिडर 3 molecules A, B and C in figure B. A molecule जो आहे, A is the deep inside of the liquid molecule. B is within the surface film. B molecule कुठं आहे, तर त्या सरफेस फिल्मच्या मध्ये आहे. आणि C molecule कुठं आहे, C moleculeचा हाफ पार्ट जो आहे तो एअर मध्ये आहे आणि हाफ पार्ट कशामध्ये आहे, वॉटरमध्ये आहे. म्हणजे ह्याचा हाफ पार्ट एअरमध्ये आहे आणि हाफ पार्ट कशामध्ये आहे, वॉटरमध्ये आहे. मग आता आपण मॉलिक्यूल ए बघूया. मॉलिक्यूल ए काय काम वर्क करतो ह्याच्यामध्ये, तर मॉलिक्यूल एचं पोझिशन कुठं आहे, इट इज इनसाइड लिक्विड. जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला काय, एक्सप्लेन मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन, तर तुम्ही काय काय लिहिणार त्याच्यामध्ये, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजेच काय, कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय, अडेसिव्ह फोर्स म्हणजेच काय, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणजेच काय, स्पियर काय, हे काय. नंतर सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, ह्याच्यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा मग मॉलिक्युलर थेरीवरती पूर्ण जर क्वेश्चन विचारला जास्त मार्कांसाठी, तर तुम्हाला पूर्ण थेरी लिहावी लागणार. फक्त तुम्हाला सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी एक्सप्लेन करा असं म्हटलं, तर तुम्ही फक्त ही डायग्रॅम काढायची, A-B-C मॉलिक्युल्स काय आहेत ते लिहायचं आणि त्या मॉलिक्युल्सचं डिस्क्रिप्शन लिहायचं. आता आपण मॉलिक्युलर एचं डिस्क्रिप्शन बघणार आहे. काय, मॉलिक्यूल ए इनसाइड लिक्विड. मॉलिक्यूल ए काय आहे, तर तो वॉटरच्या काय आहे, आतमध्ये आहे, एकदम तळाला आहे, बॉटमला आहे, इनसाइड द लिक्विड. इट्स स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज ऑल्सो कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड. ह्याचा जो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, इथं दाखवलं आपण, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स तो पूर्णपणे काय आहे, वॉटरच्या आतमध्ये डीप झालेला आहे. मॉलिक्यूल ए इज ऍक्ट्स अपॉन इक्वल कोहेसिव्ह फोर्सेस इन ऑल डायरेक्शन. आता ह्याच्यामध्ये इथे एक मॉलिक्यूल असणार आहे, इथे भरपूर मॉलिक्यूल असणार आहेत ह्याच्याभोवती. हे सगळे मॉलिक्यूल कशाचे आहेत, वॉटरचे मॉलिक्यूल आहेत, सेम लिक्विडचे मॉलिक्यूल आहेत. त्यामुळं ह्या दोन्ही मॉलिक्यूलमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कोणता असणार आहे, कोहेसिव्ह फोर्स. त्यामुळं हा इकडून ह्या मॉलिक्यूलला इकडून अट्रॅक्ट करतोय. हा आता मी हे जे आहे ते इथं दाखवते. हे दोन मॉलिक्यूल
एकमेकांना काय करतात, सेम फोर्सने एकमेकांना अट्रॅक्ट करतात. दोघांचं काय आहे, दोघेही सेम फोर्स एकमेकांकडे लावतात आणि दोघे एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजेच काय, तर दोन्हीकडून सेम फोर्स अप्लाय, इक्वल अँड अपोजिट फोर्सेस दोन्हीकडून काय होतात, इक्वल अँड अपोजिट फोर्सेस अप्लाय केल्यामुळं दिस नेट फोर्स इज अ 0. म्हणजे हा पूर्ण टोटल बॉटम मध्ये असणाऱ्या मॉलिक्यूल ए चा जो फोर्स असणार आहे ह्याच्यावरती टोटल फोर्स किती लागणार आहे, नेट फोर्स इज 0. ह्याच्यावरती टोटल फोर्स कोणता लागेल, 0 फोर्स लागेल. का, कारण त्याच्यामध्ये इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आहेत, इक्वल अँड अपोजिट कोहेसिव्ह फोर्सेस अप्लाय झालेले आहेत. हा पण सेम फोर्स अप्लाय करतोय मॉलिक्यूलला आणि हा पण सेम फोर्स अप्लाय करतोय. म्हणजेच काय, दोघांचेही फोर्स एकमेकांवरती इक्वल अप्लाय केल्यामुळे काय होणार आहे, त्यांची मुवमेंटच तिथं होणार नाही ना, त्यामुळं फोर्स काय होईल, 0 होऊन जाईल. नेक्स्ट आपण बघणार आहे, आता आपण मॉलिक्यूल ए बघितला, आता आपण मॉलिक्यूल बी साठी बघूया. मॉलिक्यूल बी कसा ऍक्ट होत, मॉलिक्यूल बी ची पोझिशन कुठं आहे, तर इट इज बिटवीन म्हणण्यापेक्षा विदिन सरफेस लेयर, इट इज विदिन सरफेस लेयर अँड बिलो द सरफेस ऑफ लिक्विड. त्याचा थोडासा पार्ट कुठं आहे, तो एअर मध्ये आहे आणि मॅक्झिमम पार्ट कशामध्ये आहे, लिक्विड मध्ये झाला. म्हणजे लार्जर पार्ट्स ऑफ ए स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इनसाइड द लिक्विड अँड स्मॉलर पार्ट इज इन द एअर. द स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स. मग आता ह्याच्यामध्ये एअर हा एक वेगळा, इथं काय आहे, एअर आहे. इथं एअरमध्ये असणारे पार्टिकल्स कसे असतात, तर ते हे एअर मॉलिक्युल्स आहेत, तर ते एकमेकांच्या लांब अंतरावरती असतात, लांब अंतरावरती स्प्रेड झालेले असतात. आणि वॉटर मॉलिक्यूल ऍज कम्पेअर टू द एअर मॉलिक्यूल ते एकमेकांना जवळ अटॅच असतात. त्यामुळं ह्या एअर मॉलिक्युल्सच्या रेंजपेक्षा वॉटर मॉलिक्युल्सच्या रेंज काय आहे, कमी आहे. त्यामुळे ते टाईटली बॉन्ड असतात एकमेकांना ऍज कम्पेअर टू द एअर मॉलिक्यूल. त्यामुळं वॉटर मॉलिक्यूलमध्ये आणि एअर मॉलिक्यूलमध्ये दोघांमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते कोणतं असणार आहे, अडेझिव्ह. कारण दोन्ही मॉलिक्यूल काय आहेत, डिफरंट आहे. हा वॉटर मॉलिक्यूल आहे आणि वरचा कुठला आहे, एअर मॉलिक्यूल. त्यामुळं ह्याचा जो थोडासा मिनिमम पार्ट जो एअर मध्ये आहे तो हे आणि हे दोन्ही काय होणार आहेत, एकमेकांना हे जास्त प्रमाणात अट्रॅक्ट करू शकणार नाहीत ऍज कम्पेअर टू कारण ह्याचा मॅक्झिमम पार्ट कुठं आहे, लिक्विडमध्ये आहे. त्यामुळे लिक्विडचे मॉलिक्यूल एकमेकांना काय करतील, जास्त अट्रॅक्ट करून घेतील. त्यामुळं ह्याच्यामधला अडेझिव्ह फोर्स जो आहे एअर मॉलिक्यूल मधला आणि वॉटर मॉलिक्यूल मधला, अडेझिव्ह फोर्स काय होईल, निग्लिजिबल असेल ह्याच्यामध्ये. द स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स इज ऍक्टिंग ऑन डाऊनवर्ड. त्यामुळे हा स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स वॉटर मधला जो स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स आहे तो ह्या वॉटर मॉलिक्यूलला काय, बी मॉलिक्यूलला काय करेल, आतमध्ये डाऊनवर्ड डायरेक्शनला काय करेल, पुल करेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला पुल करेल. हेन्स फोर्स ऍक्टिंग ऑन द मॉलिक्यूल बी ड्यू टू एअर मॉलिक्यूल अबाव अँड विदिन इट्स स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज वीक. त्यामुळं अडेझिव्ह फोर्स ड्यू टू एअर मॉलिक्युल्स काय होणार आहे, वीक पडेल. का, कारण ह्याचा मॅक्झिमम पार्ट कोहेसिव्ह फोर्स काय आहे, स्ट्रॉंग आहे. ह्याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही मग, कोहेसिव्ह फोर्स इज अ स्ट्रॉंग फोर्स काय आहे ह्याच्यामध्ये, स्ट्रॉंग आहे. अँड अडेझिव्ह फोर्स इज वीक. Hence, the molecule B gets attracted inside the liquid. त्यामुळं molecule B gets attracted towards the liquid. आता आपण molecule C बघणार आहे. molecule C molecule कुठं आहे ह्याच्यामध्ये, हा C molecule आहे. तर हा कुठं लाईज झालाय, it is lies
ऑन द सरफेस ऑफ लिक्विड, ऑन द सरफेस ऑफ अ लिक्विड. आता ह्याचा हाफ पार्ट ऑफ द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इन द एअर मध्ये आहे आणि हाफ पार्ट ऑफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज इन लिक्विड. द नंबर ऑफ एअर मॉलिक्युल्स विदिन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ द मॉलिक्यूल सी above the free surface of the liquid is much less than the number of liquid molecules within the sphere of influence that lies within the liquid. आता ह्याच्यामध्ये पण हाफ पार्ट मध्ये काय होणार आहे, त्याच्यामध्ये अडेसिव्ह फोर्स अप्लाय होणार आहे आणि हाफ पार्ट मध्ये काय होणार आहे, कोहेसिव्ह फोर्स अप्लाय होणार आहे ह्याच्यामध्ये. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे एअर मॉलिक्युल्स काय आहेत, तर ते जास्त एअर मॉलिक्युल्स काय असतात, तर ते फ्री असतात. त्यामुळं ह्याच्यामध्ये सुद्धा काय होईल, त्याचा अडेसिव्ह फोर्स जो आहे, द नंबर ऑफ एअर मॉलिक्युल्स विदिन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ द मॉलिक्युल्स अबाउट द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड इज मच लेस. ते काय आहेत, कमी आहेत, ॲज कम्पेअर टू द वॉटर मॉलिक्युल्स इनसाइड द लिक्विड. त्यामुळं हे सुद्धा काय, दिस इज बिकॉज ऑफ डेन्सिटी ऑफ एअर इज लेस दॅन लिक्विड. एअरची डेन्सिटी काय आहे, लिक्विड पेक्षा कमी आहे. त्यामुळं द एअर अडेसिव्ह फोर्स मॉलिक्यूल ट्राईंग टू पुल द मॉलिक्यूल अबाव द लिक्विड सरफेस इज मच वीकर दॅन द कोहेसिव्ह फोर्स. त्यामुळं काय होणार आहे, ह्याची डेन्सिटी, एअर मॉलिक्युलची डेन्सिटी लिक्विड मॉलिक्युलच्या डेन्सिटीपेक्षा कमी असते. त्यामुळं त्याचा हाफ ऑफ कोहेसिव्ह फोर्स जो आहे, तो कोहेसिव्ह फोर्स त्याला काय करणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला पुल करणार आहे. म्हणजे हा सुद्धा लिक्विड मॉलिक्यूल काय होईल, डाऊनवर्ड डायरेक्शनला काय होईल, पुल होईल. हा सुद्धा वॉटर मॉलिक्यूल खाली सरकेल. दिस इज ट्राय टू पुल द मॉलिक्यूल इनसाइड द लिक्विड सरफेस. हेन्स द मॉलिक्यूल सी गेट्स अट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड. त्यामुळं काय होणार आहे, मॉलिक्यूल सी सुद्धा वॉटरच्या खालच्या लेअरमध्ये आतल्या बाजूला पुल व्हायला हेल्प होतं, अट्रॅक्ट होतो. ऑल द मॉलिक्युल्स इन द सरफेस फिल्म आर ऍक्टेड अपॉन बाय अ अनबॅलन्स्ड नेट कोहेसिव्ह फोर्स डायरेक्टेड इन टू द लिक्विड. आता हे सरफेसवरचे जे सगळे मॉलिक्युल्स असणार आहेत, ऑल मॉलिक्युल्स ऑन द सरफेस ऑफ अ surface film are acted by a unbalanced net cohesive force directed into the liquid. Therefore, molecules on the surface film are pulled inside the liquid. त्यामुळे काय होणार आहे, प्रत्येक ठिकाणी काय आहे, तर कोहेसिव्ह फोर्स काय आहे, तर स्ट्रॉंग लागणार आहे. सरफेसवरच्या प्रत्येक मॉलिक्यूलला कोहेसिव्ह फोर्स स्ट्रॉंग असल्यामुळे काय होणार आहे, ते खाली काय म्हणतात त्याला, वॉटरच्या आतल्या बाजूला काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहेत. दिस मिनिमायझेस द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द सरफेस फिल्म. तर आता मी इथे दाखवते, ही सरफेसची फिल्म आहे. ह्या फिल्मवरती असे भरपूर काय असणार आहेत, वॉटर मॉलिक्युल्स असणार आहेत. ड्यू टू द स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स ते काय होतात, तर ते खाली अट्रॅक्ट होतात. आता इथं पण काही वॉटर मॉलिक्यूल असतील, ते सुद्धा काय होणार आहेत, स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स मुळे खाली अट्रॅक्ट होतील. हे त्याची पोझिशन सोडून इथं येऊन बसतील, हे त्याची पोझिशन सोडून इथं येऊन बसतील. म्हणजेच काय होणार आहे, ड्यू टू द स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स प्रत्येक सरफेस, आता ही जी लेअर आहे, ह्या लेअर मधले सगळे वॉटर मॉलिक्यूल स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स मध्ये खालच्या लेअरला आले. इथली लेअरचे मॉलिक्यूल काय होतील, ते आणि खालच्या लेअरला येतील, इथले आणि खाली येतील. म्हणजे स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स त्यांना काय करतो, तर आतमध्ये काय करतो, अट्रॅक्ट करून घेतो. Therefore, the water molecules in the surface films minimizes the total number of molecules in the surface film. तर हे काय करतं, तर सरफेसवरती असणारे जे वॉटर मॉलिक्यूल आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करतो. कोण, तर ते कोहेसिव्ह फोर्सेस. ॲज अ रिझल्ट द सरफेस फिल्म इज अंडर टेन्शन.
त्यामुळं सरफेस वरती काय होतं तर एक प्रकारचं टेन्शन निर्माण होतं, एक ताण निर्माण होतो. का? कारण आतमध्ये असणारे जे मॉलिक्युल्स आहेत ते काय करतात, त्यांना खालच्या बाजूला काय करतात, पुल करतात, अट्रॅक्ट करून घेतात. त्यामुळं वरच्या ज्या सरफेस लेअर वरती काय होतं, एक टेन्शन तयार होतं, तिथे एक प्रकारचं ताण तयार होतं. दिस टेन्शन इज नोन ॲज अ सरफेस टेन्शन. ह्याच्यावरती एक प्रकारचं टेन्शन तयार होतं या सरफेसवरती, त्यालाच आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन. द फोर्स ड्यू टू surface tension acts tangential to the free surface of a liquid. आता force due to surface tension acts tangential to the free surface of a liquid. आता ही जी सरफेस आहे लिक्विडची, ही कुठली सरफेस आहे, फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. आता जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो कसा आहे तर ह्या सरफेसला टँजेन्शियल फोर्स असतो. तुम्ही जो फोर्स ऍक्ट करणार आहे सरफेस टेन्शनवरती, तो फोर्स त्या सरफेस लेअरला काय आहे, टँजेन्शियल असतो.